नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज मस्त अशी मटारची नवीन रेसिपी बनवणार आहे। नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल। तर त्यासाठी इथे मटार घ्यायचे आहेत, 1 वाटी किंवा अंदाजानुसार कितीही घेऊ शकता। त्यामध्ये लसूण घालायचं आहे, आलं आणि हिरवी मिरची। आता याची पेस्ट करून घ्यायची आहे। थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। हे पहा, याप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे। आता एका पॅन मध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। 1.5 पळी मी हे तेल घातलेलं आहे। तेल तापलं की थोडेसे जिरे घालायचे आहेत। जिऱ्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। थोडंसं लाल तिखट घालायचे, जिरा पावडर, गरम मसाला आणि थोडासा हिंग। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये वाटाण्याची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आहे व व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं हे चमच्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे, म्हणजे काढून घ्यायचं आहे सर्व त्यातलं मिश्रण। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे मिश्रण कोरडं होईपर्यंत हलवत राहायचं आहे। आता त्यासाठी मी इथे 3 चमचे हे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, थोडासा हिंग, थोडासा ओवा घालायचा आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मीठ घालायचं आहे त्यामध्ये। मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि या बेसन पिठाची पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत। अधूनमधून हे पण हलवत राहायचं आहे। हे बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते या प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे। हे पहा, इथं हे वाटाण्याचं जे मिश्रण आहे ते एकदम कोरडं झालेलं आहे। आणि आता या मिश्रणामध्ये हे बेसन पीठ घालायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे हे मिश्रण जे आहे एकदम व्यवस्थित गाठी न होता मिक्स झालेलं आहे। आता याला थोडीशी वाफ आणायची आहे। थोडंसं कढईमध्ये हे पसरून द्यायचं आहे। यावर 2 ते 3 मिनिट हे झाकण ठेवायचं आहे आणि याला चांगली वाफ येऊन द्यायची आहे। हे पहा, इथे मस्त अशी वाफ आलेली आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली। इथे हे मिश्रण वाफून झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। ओटा स्वच्छ करायचा आहे किंवा ताटाला तेल लावून घ्यायचं आहे। मी इथे ओट्यावरच तेल लावून घेणार आहे। आणि आता हे जे मिश्रण आहे ते सर्व यावर ओतायचं आहे आणि ह्या चमच्यानेच प्रेस करून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे। हे असं थापून घ्यायचं आहे।
आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. हे पूर्ण आता थंड झालेलं आहे आणि आता याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. खूप छान लागतात ह्या वड्या. तुम्ही नक्की करून पहा. मुलं पण खूप आवडीने खातील. आता या वड्या काढून घ्यायच्या आहेत, मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, याप्रमाणे या सर्व वड्या होतात. आता यात थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, अगदी थोडंसं आहे. एक पळी तेल टाकायचं आहे. गरम झाल्यानंतर यामध्ये या वड्या परतून घ्यायच्या आहेत. गॅस हा बारीकच ठेवायचा आहे. आता या वड्या उलटून घ्यायच्या आहे. हाताने पण आपण उलटू शकतो किंवा एखाद्या चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साहाय्याने पण तुम्ही उलटू शकता. त्याला जास्त जर हलवलं तर काय होतं, कधी कधी भुगाही त्याचा होऊ शकतो. म्हणून त्या फक्त 2 बाजूनी एकदाच अशा परतून घ्यायच्या आहेत. वड्या परतताना सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे. नंतर बारीक करून बारीक गॅसवरच या वड्या परतून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्या आतपर्यंत अशा मस्त अशा परतल्या जातात. आता या परतून झालेल्या आहेत. आता या साईडला करून घ्यायच्या आहेत आणि तेल थोडंसं निथळून घ्यायचं आहे. त्याच तेलामध्ये या दुसऱ्या पण वड्या आता परतून घ्यायच्या आहेत. आता या ज्या झालेल्या वड्या आहेत त्या एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत. याला वाटलं तर थोडंसं तेल टाकू शकता. हे पहा, इथे दुसरी बॅच पण आता परतून झालेली आहे. गॅस इथे बंद करायचा आहे. या वड्यांना सॉस किंवा चटणीची काही गरज नसते, पण तरीही आवडीनुसार तुम्ही सॉस किंवा चटणी इथे सर्व करू शकता. खूप टेस्टी होतात या वड्या. नक्की करून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की ही रेसिपी बनवा, तुम्हाला खूप आवडेल.